नमस्कार 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 श्री स्वामी समर्थ आणि आपल्या सगळ्यांचे आजच्या या गुरुवारच्या संध्याकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपण सगळे इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर यामध्ये आपल्याला वास्तुशास्त्र, ॲस्ट्रोलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सर्वोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रेड स्क्वेअर, जीवमानसी, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, आकाशिक रेकॉर्ड्स, मेडिटेशन ग्रुप या सगळ्यांमध्ये आपण आज गेली 23 वर्षाले काम करतोय आणि त्याच्या माध्यमातून आपण हजारोपेक्षा जास्त लोकांना रिझल्ट मिळवून दिलेला आहे आणि बरेचसे स्टुडंटसुद्धा आपले आहेत, नॅशनल इंटरनॅशनल जे स्टुडंट आहेत जे आपला लाईव्ह सेशनला किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून आणि ऑफलाईनच्या माध्यमातून हा सगळा विषय इथे शिकायला येतात आणि तो आपण अतिशय डेडिकेटली आणि खूपच पर्टिक्युलरली आणि स्पेसिफिकली शिकवतो। तर या गुरुवारच्या सेशनमध्ये गुरुवारचं सेशन आपण का घेतो तर कमर्शियल सेशन, ऑनलाईन सेशन्स बरेच लोक आपल्याकडे घेत असतात, दिवसभर रात्रभर आमचं ते काम चालू असतं, प्लस वास्तुशास्त्राच्या व्हिजिट्स असतात। एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं सुद्धा आम्ही गुरुवारचं हे 6 वाजताचं लाईव्ह सेशन घेतो, कारण एक तर स्वामी महाराजांचा आदेश आहे, गुरूंचा आदेश आहे की दर गुरुवारी आपण लोकहितोपयोगी काही कार्य करायला पाहिजे आणि त्यामध्ये आपण आपल्याकडे असलेली जी पण काही विद्या आहे किंवा जी पण काही गोष्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पाहिजे आणि ती सुद्धा विनामूल्य। म्हणजे इथे ह्या गुरुवारच्या सेशनला बाकीचे सगळे सेशन्स आपले कमर्शियल असतात, साधारणपणे 777, 1777, 3777 वगैरे असे आपण फी त्याच्यामध्ये आकारत असतो, पण ते सेशनसुद्धा तेवढे डेडिकेटली असतात, ते पर्सनल असतात। पर्सनल म्हणजे वैयक्तिक असतात, तिथे आपण ग्रुपमध्ये किंवा असे घेत नाही, ते एक्सक्लुझिव्हली स्पेसिफिकली त्या व्यक्तीसाठी तेवढा टाईम आपण राखून ठेवलेला असतो आणि तो टाईम ती वेळ आपण त्याच्यासाठी ती देतो। तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण करतो आणि याचमध्ये आपल्याला तर अशा गोष्टी आपण इथे स्पेसिफिकली करतो। तर मी आपल्या सगळ्यांचे पहिले तर खूप खूप धन्यवाद मागतो की आपण सगळे इथे लाईव्ह सेशनला आलात। या दर गुरुवारी हे लाईव्ह सेशन आपलं इथे होत असतं आणि जसं मागच्या वेळेला आपण बघितलं इकडे की खूप चांगलं लाईव्ह सेशन आपलं झालं, खूप उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलात आणि तो दर गुरुवारी असतोच। तर इथे कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता आणि मग आपण आपल्या पुढच्या सेशनला सुरुवात करूच या, है ना। हॅलो, इथे मगाशी कोणी हँड रेज केला होता तर तो आपण बघूया। ओके, तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून आता सध्या काय होते मी तुम्हाला सांगतो। साधारणपणे आठवड्यातनं 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस जमेल तसं आपण एक ग्रुप सुरू केला आहे, ज्या ग्रुपमध्ये आपण ब्रह्ममुहूर्तावरती मेडिटेशनचं सेशन्स चालू केलं आहे। तर त्याची जी वेळ आहे ती वेळ आहे 4:44 ते 5:55 असा 1 तास 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा जो कार्यक्रम आहे आपला। तर त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये बरेचसे लोक ॲड झालेले आहेत आपल्या आणि ते सकाळी येतात, तिथे लिंक शेअर होते। पहिले तर मी तिथे सकाळी उपलब्ध असायला पाहिजे, मी दररोज सकाळी उठतो, पण सेशनसाठी मला वेळ द्यायला प्रत्येक वेळेला मिळतोच असं नाही, पण मी प्रयत्न तसा करतो आणि त्या ग्रुपला जर कोणाला ॲड व्हायचं असेल, कोणाला कनेक्ट व्हायचं असेल तर डेफिनेटली मला आस्किंग करा, मी तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करेल। तर आजच्या यामध्ये मेडिटेशन आणि ध्यानधारणा ह्याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो किंवा काय गोष्टी होतात, तर साधारणपणे ह्या विषयावरती आज आपण इथे बोलणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला ती जी लिंक आहे, गुगल मीटची जी लिंक आहे ती सकाळी 4:44 शेअर करतो आपण आणि ती शेअर केल्यानंतर
1 तास म्हणजे 5:55 मी स्वतः तिथे लाईव्ह असतो. तिथे कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाही, फक्त तिथे शांततेत बसायचं असतं. मग आता शांततेत तुम्ही तुमच्याही घरी बसू शकता, है ना? पण तसं होत नाही. आपल्याला कसं असतं, आपल्याला एक पुशबॅक हवा असतो. कोणीतरी सांगणारा, कोणीतरी ढकलणारा, कोणीतरी पुढे नेणारा आपल्याला हवा असतो. सेकंड थिंग, मी असं म्हणत नाही, पण माझी मेडिटेशनची प्रॅक्टिस तुमच्यापेक्षा थोडी जास्त आहे असं आपण गृहीत धरूया. कारण हो, माझी मेडिटेशनची प्रॅक्टिस म्हणजे तुमची जर 1 वर्षाची असेल तर माझी 2 वर्षाची आहे, तुमची 10 वर्षाची असेल तर माझी 20 वर्षाची आहे, आणि तुमची जर 50 वर्षाची असेल तर माझी मागच्या जन्माची आहे असं मी म्हणेन. कारण माझं मागच्या जन्माचं राहिलेलं अर्धवट काम मी या जन्मी पूर्ण करतोय. आणि या सगळ्या गोष्टी अशाच आणि उगाच कोणाच्या जीवनामध्ये होत नाही. म्हणजे इलॉन मस्क का झाला, आणि नरेंद्र मोदी का झाले, आणि या प्रत्येक सेलिब्रिटी किंवा प्रत्येक व्यक्ती त्याला त्याचं जीवन कसं मिळालं आणि का मिळालं, तर हा सगळा भाग जो आहे तो आकाशिक रेकॉर्ड्सचा आहे. आणि आकाशिक रेकॉर्ड्स काय आहे, तर मेडिटेशनच्या माध्यमातून आपण ती एनर्जी जी ऑलरेडी गॅलेक्सीमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे त्यावर तिथपर्यंत जर तुम्ही पोचलात, तुमच्याच एनर्जीपर्यंत, तुम्हाला लोकांची एनर्जी डिटेक्ट करायची नाही आहे, तुम्हाला तुमची स्वतःचीच एनर्जी, आपल्याला आपली स्वतःचीच एनर्जी मिळवायची, तर तिथपर्यंत कनेक्ट करून देण्याचं काम आपण तिथे करतो. म्हणजे काय, तर वास्तुशास्त्राचे रिझल्ट जास्त मिळतात, ॲस्ट्रॉलॉजीचे रिझल्ट जास्त मिळतात, श्री शिव सर्वोदयचे रिझल्ट जास्त मिळतात, अध्यात्माचे रिझल्ट जास्त मिळतात. आणि हा जो काही सगळा प्रकार आहे किंवा हे जे काही सगळं सायन्स आहे, या सगळ्याचे आउटपुट तुम्हाला जास्त प्रमाणात जर मिळवायचे असतील तर तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड्सला कनेक्ट करावं लागेल. कारण हे सगळं तुमचं मूळ रूपामध्ये तुम्हाला प्राप्त होतं, आणि हे मूळ रूपामध्ये तुम्हाला प्राप्त होण्यासाठी आमचा हा सगळा संघर्ष, आमचा हा सगळा अट्टहास आहे की अशा पद्धतीने शेड्यूल्स आपण प्लॅन करायला पाहिजेत. आणि त्या गोष्टीने आपण इकडे ही गोष्ट तिथे आपण करत असतो की ब्रह्ममुहूर्तावरती 5:05 त्या ग्रुपला आपण कनेक्ट करतो, आणि 4:04 त्या ग्रुपला आपण कनेक्ट करतो, आणि 5:05 एक्झिट करतो. आणि ह्यामुळे का होईना त्या वेळेपुरता, त्या मर्यादित वेळेपुरता, त्या ठराविक वेळेपुरता आपल्याला तो ऊर्जास्त्रोत जो आहे तो ऊर्जास्त्रोत कुठेतरी प्राप्त होतो, आणि त्याच्याशी आपण कुठेतरी कनेक्ट होतो, आणि त्याचे आपल्याला तसे रिझल्ट्स तिथे बघायला मिळतात. तर अशा पद्धतीचं हे गोष्टी इथे आपल्याला आहेत. आणि ह्यामध्ये आज 22-23 वर्षाची आपली प्रॅक्टिस आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांना आपण सकारात्मक रिझल्ट इथे दिलेला आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण इथे सक्सेसफुली करण्याचा प्रयत्न करतो. तर आता मेडिटेशन, ध्यानधारणा आणि या सगळ्या विषयाची थोडक्यात माहिती किंवा काही गोष्टी इथे मी सांगणार आहे आजच्या या सेशनमध्ये. अजूनही बराचसा विषय आहे आपल्याकडे बोलण्याचा, पण आपण आज या विषयावरती बोलूया. कारण आपण नुकताच एक ग्रुप चालू केला आहे जो सकाळी 4:44 ते 5:55 तिथे आपण एक गुगलची मीट लिंक शेअर करतो, आणि तिथे फक्त आपल्याला मेडिटेशन करायचं असतं, ध्यानधारणा करायची असते. 1 तास शांत बसणं हे किती चॅलेंजिंग असू शकतं हे तिकडे आल्यावरती तुम्हाला कळेल. असं 5-10 मिनटं पण आपण शांत बसू शकत नाही, पण तिथे 1 तास शांत बसणं, आणि ते ब्रह्ममुहूर्तावरती इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग आहे ना. तर ते आपण तिथे करायचं आहे, बघायचं आहे, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जे लाईफ प्राप्त होणार आहे किंवा जे जीवन आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळणार आहे ते अतिशय आमूलाग्र बदल घडवणारं असू शकतं. याच्या हजारो लोकांनी आत्तापर्यंत प्रचिती घेतली, किंबहुना पुढे चालून मी हेही म्हणेन की आम्ही सुद्धा प्रचिती घेतली आहे त्या गोष्टीची. तर असं हे लाईफ आम्हाला, तुमचंच लाईफ तुम्हाला मिळवून द्यायचं आहे, म्हणजे असा तो विषय त्याच्यामध्ये आहे. तर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो, येस बोला मॅडम. सर, मला असं विचारायचं होतं की एखाद्या घरात एखादी व्यक्ती जेव्हा जन्माला येते तेव्हा ती मूळ पुरुष म्हणून जन्माला येते, त्याच्यामध्ये म्हणजे कारण किंवा शास्त्र काय असू शकतं? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती ही कुठून तरी आलेलीच असते. असं कोणी नाही आहे म्हणजे असं काही निर्माण केलं आहे, असं जादूच्या छडीने कोणतरी आलं आहे, तर असं नाही आहे. निसर्गामध्ये या सगळ्या एनर्जीज आहेत ना, ऑलरेडी स्टोर आहेत, ऑलरेडी स्टोरेज आहेत. आणि या स्टोरेज कोणी केलं आहे तर आपल्याच चेतनेने केलेलं आहे. आपल्याच चेतनेने, म्हणजे एक वाघाची चेतना निर्माण करतो, एक सिंहाची चेतना निर्माण करतो, एक माणूस माणसाची चेतना निर्माण करतो, है ना. तर ह्या सगळ्या चेतना निसर्गामध्ये रिस्टोर होतात, आणि ह्याच परत ॲस्ट्रॅक्ट होतात, रिस्टोर होतात, ॲस्ट्रॅक्ट होतात, रिस्टोर होतात, ॲस्ट्रॅक्ट होतात, रिस्टोर होतात, ॲस्ट्रॅक्ट होतात, आणि हे अनंत काळापासून चालत आलेलं आहे. तर मला याच्यामध्ये हे म्हणायचं आहे की प्रत्येक व्यक्ती ही म्हणजे आदिपुरुष आहे असं नाही म्हणू शकत आपण, पण
बाहेरून आलेली आहे, कुठून तरी त्या ठिकाणावरून ती आलेली आहे. आणि तुम्ही काय म्हणताय त्याचा कसा परिणाम होतोय विचारताय म्हटलंय? हां, म्हणजे नाही, आमच्या घरात जसं म्हणजे माझं बाळ जे आहे ते मूळ पुरुष म्हणून जन्माला आलेलं आहे असं त्याच्या कुंडलीवरून बाकीच्यांनी सांगितलेलं आहे. ओके. विचारते नाही, काय होतं आता वय किती आहे त्यांचं? त्याचं 10 महिने सध्या. 10 महिने ना. मग आता त्याच्याविषयी आपण नाही बोललेलं बरं आहे. कारण सांगतो तुम्हाला काय होतं, 7 ते 8 वर्षापर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं ज्योतिषी बघित त्या जातकाच्या बाबतीत करत नाही, पहिली गोष्ट, बरं का? हां, असं आहे. खूप एखादी अडचण आहे, एखादा प्रॉब्लेम, एखादी गोष्ट तिथे आहे त्याच्या जीवनामध्ये, तर थोडंसं अभ्यासपूर्वक विवेचन आम्ही करतो. पण 7 ते 8 वर्षापर्यंत त्याचं बघित करत नाही. त्यामुळे तुम्ही त्याची कुंडली दाखवणं पहिले थांबवा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. का तर ह्या ज्या सगळ्या चेतना आहेत ना, म्हणजे ह्या बोलणाऱ्यांचं जे चेतना आहेत, ॲस्ट्रॉलॉजर्स, गुरु किंवा ह्या चेतना वाईट आहेत असं नाही म्हणत मी, पण कुठेतरी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याच्या जीवनावरती होतो. कारण काय असतं, या सगळ्या वाचासिद्धीचा प्रकार आहे. आणि वेगवेगळे आध्यात्मिक गुरु, वेगवेगळे स्पिरिच्युअल गायडन्स देणारे सगळ्यांकडेच आहे असं नाही म्हणत मी, पण काही लोकांकडे आहे. म्हणजे असते प्रत्येकाची आपली आपली शक्ती, नाही का? तर ती शक्ती त्या व्यक्तीला लागू शकते, त्या छोट्याशा बालकाला लागू शकते, आणि त्याच्यामुळे त्याला त्रासही होऊ शकतो. आणि म्हणून आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलं आहे की 7 ते 8 वर्षाच्या म्हणजे एखादा जातक जेव्हा 7 ते 8 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याचे डेडिकेटली प्रेडिक्शन्स कधी करू नका, आहे ना. अशी आम्हाला स्ट्रिक्टली ऑर्डर आहे आमच्या गुरूंची, असं आहे. तर तसा विषय. हां, आणखी एक प्रश्न विचारू शकते का सर? प्लीज बोला. हां, आम्ही एका म्हणजे ठिकाणी भाड्याने राहतोय. तर त्या घराच्या अगदी समोर म्हणजे येण्या जाण्याचा जो रस्ता आहे घराचा, तर तिथे पिंपळाचं झाड आहे आणि त्या झाडाची सावली जी घरावर पडते, मग ते शुभ आहे की अशुभ आहे? काय होतं, आता कुठलं ना कुठलं तरी झाड तुमच्या आजूबाजूला असणारच. त्याच्यामध्ये चिंचाचं झाड आहे म्हणून असं आहे आणि असं काही बोलण्यात काय अर्थ नाही. आपण काही ते अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत नाही. इट वॉज फुल्ली सायंटिफिकली आणि स्पिरिच्युअली सेशन्स सगळे तुम्ही बघू शकता आपले मागचे, आणि प्रत्येक सेशनमध्ये आपण वेगळं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो. माझं एकही सेशन सिमिलर नाही आहे. आत्तापर्यंत जेवढे केले तेवढे, किंवा जेवढे व्हिडिओ बनवले तेवढे सुद्धा यूट्यूबला 250पेक्षा जास्त व्हिडिओ बनवले असतील आपण आत्तापर्यंत. तर ह्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला की तुमच्याकडे कुलदेवतेचा आणि कुलदेवता कुठली तुमची? हां, पहिले ते सांग. हां, तुळजाभवानीचा फोटो आहे का देवाऱ्यामध्ये? हो आहे, पण नाही, हे जे राहतं म्हणजे पिंपळाच्या झाडाचं जे विचारलं मी, यांचं महानुभाव पंथ आहे. हां, काय महानुभाव पंथ आहे यांचा. त्यांच्याकडे कुलदैवत वगैरे असा काही प्रकारच नाही म्हणत. पूजा. अच्छा, कृष्णाची पूजा करतात. कसली पूजा करतात? कृष्ण महानुभाव पंथ. हो, आलं लक्षात माझ्या. हो, बरोबर आहे. असू दे ना, मग कृष्णाची पूजा करतात, मग काय झालं? कृष्णाची पूजामध्ये तुम्हाला कुलदेवता नाही ठेवायचं असं म्हणतात का ते? काय? हा, म्हणजे त्यांच्याकडे जसं तुळजाभवानी कुलदैवत आहे, आपला कुलदेवता, आणि मल्हारचं खंडोबा वगैरे कुलदैवत राहतं. कृष्ण पंथामध्ये पण यांच्याकडे महानुभाव पंथामध्ये फक्त चक्रधर स्वामी आणि श्रीकृष्ण यांची पूजा करतात. मग जिथे तुमची कुलदेवतेचीच पूजा होत नाही किंवा कुलदेवतेची पूजा चालत नाही, म्हणजे कुलदेवतेचा परिणाम किंवा कुलदेवतेचा म्हणजे आपण बघा, देव कुठला नकारात्मक नाही आहे. पहिले मी एक गोष्ट क्लिअर करतो इकडे, देव कुठलाही नकारात्मक नाही आहे, देव सकारात्मकच आहे. पण आपण कामं नकारात्मक करतो म्हणून रिझल्ट आपल्याला नकारात्मक मिळतो, असं आहे. तर मग जिथे तुम्हाला कुलदेवता नाही आहे तुमच्या वास्तूमध्ये, जिथे कळस ठेवला नाही आहे किंवा जिथे इकडचे जे रिच्युअल्स तुमचे नाही आहेत, ह्याच्याने जर तुमच्या जीवनामध्ये फरक पडत नाही आहे असं तुम्हाला वाटतं, तर मग झाडाचा काय फरक पडणार आहे एवढूशा? बरोबर की नाही? मग महानुभाव पंथामध्ये हे पण सांगितलं असेल ना, चिंचेच्या झाडाचा काय फरक नाही पडत ना, का करू, काय फरक पडतोय असं मला वाटतं. म्हणजे बघा, तुम्ही माझा विचार पटतोय का बघा तुम्हाला? हां, महानुभाव पंथामध्ये तुम्ही आत म्हटल्यावरती मग चिंचेचं झाड असू दे नाही तर पिंपळाचं झाड असू दे, काय फरक पडतोय? म्हणजे असं म्हणतात पिंपळाच्या झाडांमध्ये वास्तुपूर्व आपल्या पितरांचा वास असतो, यावेळी त्यांचा वास असतो, त्याच्यामुळे म्हटलेलं आहे ना, म्हणून बरोबर आहे. थोडा डाऊट. काय होतं, मला तेच म्हणायचं आहे की
एक मग कसं आहे तुम्ही एक साईड जर तुम्ही फॉलो करताय ना, मग तुम्ही बी साईड किंवा सी साईड फॉलो करू नका, असं मला म्हणायचं. इफ यू हॅव टू डेडिकेटेड विथ महानुभव पंत ऑर ऑल काइंड ऑफ थिंग्स देअर, जे पण कोणी असतील काय वॉट एव्हर मला, तर तुम्ही या गोष्टीचा विचार नाही करायला पाहिजे की माझ्या बाजूला पिंपळाचं झाड आहे का काय. मग त्याच्यासाठी महानुभव पंथामध्ये काहीतरी असेल ना तुमच्या ह्याच्यामध्ये आयडिया. काय हरकत नाही, मी तुम्हाला गाईड करतोय, मिसगाईड करत नाही आहे. कदाचित माझं बोलणं थोडं वावगं असेल, पण मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला की माझे जे कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा म्हणजे मला देवाने जेवढी काय थोडी बुद्धिमत्ता दिली आहे, त्याचा वापर करून मला काही गोष्टी समजल्यात, काही गोष्टी आत्मसात झाल्यात, काही गोष्टी इंट्युएट झाल्यात. तर मी इथे लोकांना हे सांगतो की पहिले तर तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये तुमचा कुलदेवता असायला पाहिजे. दुसरं म्हणजे कळस असायला पाहिजे. कळसाशिवाय तुमची पूजा, कळसाशिवाय तुमचं मंदिर, कळसाशिवाय तुमची गुरुची पूजा, या सगळ्या म्हणजे कळस तिथे कुठल्याही तरी. कारण काय होतं, सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्या वास्तूमध्ये जर तुम्हाला घडवून आणायचा असेल तर पहिले कळस पाहिजे, कुलदेवता पाहिजे. कुलदेव, देवी आणि म्हसोबा, खंडोबा किंवा अजून काय काय गोष्टी आहेत, प्रत्येकाकडे असतं ते काही ना काही मागचं. मग आता तुम्ही म्हणता, एकीकडे तुम्ही हेही म्हणता की माझ्याकडे मागच्या जन्माचा काळपुरुष आलाय जन्माला, म्हणता की नाही. म्हणजे तुम्ही एकीकडे हेही म्हणता की माझ्याकडे काळपुरुष आलाय जन्माला, आणि एकीकडे आपण हेही म्हणतो की म्हणतोय की अशा पद्धतीचं कसं गोष्टी होऊ शकतात तिकडे, की आपण महानुभव पंथामध्ये आहोत, नाही का. असं म्हणजे माझ्यासाठी सर्व पंथ सारखेच आहेत. मी तेवढाच रिस्पेक्ट करतो प्रत्येक पंथाचा, असं नाही. पण मग आपल्याकडे काळपुरुष जन्माला आला आहे, हे आपल्या कुंडली बघून एका व्यक्तीने आपलं बकीत केलं आहे, मग ते कितपत आपण सत्य मानायला पाहिजे. किंवा आपल्या वास्तूच्या बाजूला पिंपळाचं झाड आहे किंवा चिंचेचं झाड आहे, तर याचे काय रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतात किंवा काय मिळतात, ह्याचं आपण कितपत सत्य मानायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला. म्हणजे कसं तुम्ही पैसा टिकत नाही ना घरात, म्हणजे असं तेच कारण वाटते किंवा पिंपळ झाड आहे घरासमोर एकदम. मग ह्याच्यासाठी काही महानुभव पंथामध्ये काहीतरी उपाय असेल ना. नाही महानुभव पंथ काही उपाय सांगितलेच नाहीये. महानुभव पंथ फक्त पूजाच सांगितली, बाकी काहीच नाही. म्हणजे देवाची पूजा करा, बस, आणि देवाचं नामस्मरण करा, एवढंच. बरोबर आहे. आपण इथे तेच सांगतो, तुम्ही ज्या देवाशी कनेक्ट आहात त्यांचं पूजा करा. तुम्ही ज्या देवाशी कनेक्ट आहे त्यांना भजा, डेडिकेटली भजा. मी असं म्हणत नाही, प्रत्येक देवा माझ्यासाठी आदरपूर्वकच आहे आणि प्रत्येक पंथ हा माझ्यासाठी आदरपूर्वकच आहे, असं आहे ना. तर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कुठून फोन केलाय. हां, नाव काय तुमचं. शोभा भांबेरे. काय. शोभा भांबेरे. शोभा भांबरे. बरं, भांबेर. आणि कुठून बोलताय तुम्ही. शेगाववरून. अरे वा वा, महाराजांच्या आमच्या गावावरनं तुम्ही बोलताय. म्हणजे तुम्हाला नमस्कार करतो. पहिले शेगाववरनं तुम्ही आलात आणि कधी महाराजांना भेटायला गेलं तर माझा नमस्कार नक्की सांगा. गणगण गणात बोते जय गजानन, आहे ना. कारण आम्ही खूप मानतो गजानन महाराजांना. इनफॅक्ट आमच्या मागच्या सर्व जनरेशन्स आमच्या गजानन महाराजांचे भक्तच होते, आहे ना. आणि तर मला एक म्हणायचं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, आता तो विषयात काय, म्हणजे त्या विषयात काही दम नाही बेसिकली. तुम्ही म्हणताय ते पिंपळाचं झाड आहे, चिंचेचं झाड वगैरे, तर तसं काही नाही आहे. आपलं हे पूर्ण सायंटिफिक स्पिरिच्युअलिटी आपण करतो इकडे. आज ठाण्यासारख्या ठिकाणी मी राहतो, आहे ना, आणि मुंबई बॉर्नबॉट आहे माझं, त्यामुळे तोही विषय नाही. पण इथे सायंटिफिक स्पिरिच्युअलिटी आणि अतिशय डेडिकेटली आणि अतिशय स्पेसिफिकली आपण करतो या सगळ्या गोष्टी. तर ते तसं काही नाही आहे. ते डोक्यातनं तुम्ही काढून टाका. आपलं आर्थिक नियोजन आणि आपल्या वास्तूच्या बाहेरचे हे झाड आहे आणि ते झाड आहे, ह्या गोष्टीला काय म्हणजे मान्यता नाही. दुसरं पॉईंट याच्यामध्ये असं आहे, हां, तर नक्षत्र तुमचं वास्तूच्या बाहेर तुमचं नक्षत्राचं झाड असावं, हे एक वेगळं सायन्स आहे. इट वॉज व्हेरी इथेंटिक सायन्स, आहे ना, स्पिरिच्युअल इथेंटिक सायन्स. तर ते आहे. तो विषय इथं आत्ताचा सेशनचा नाही आहे तो विषय आपला, त्यामुळे ते काय एवढं चर्चा करण्यात काय पॉईंट नाही. पण हे तुम्ही डोक्यातलं काढून टाका, आहे ना, की
ते झाड आहे आणि त्यामुळे आर्थिक नाही आणि असं नाही. तुम्ही काम करा, माझे यूट्यूबचे 5-10-15 व्हिडिओ बघा. हां, आपलं आस्क वास्तुकार गुरु नावाचा यूट्यूब चॅनल आहे, त्याचे 5-10 व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून काही कन्क्लुजन मिळेल आणि तुम्हाला तसं वाटलं तुम्ही मला पर्सनली कनेक्ट करू शकता. मी तुम्हाला सांगतोय हा सगळा विषय ग्रुपमध्ये बोलण्यासारखा नाही आहे ना. पण इट्स टू बी क्लिअर. आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की बाळाची कुंडली वयाच्या 7व्या-8व्या वर्षापर्यंत दाखवू नका कोणाला. तो आदिपुरुष असो, काळपुरुष असो किंवा अजून कुठलाही पुरुष असो, काय बरं का. आणि काय असतं, प्रत्येक ज्योतिषाकडे आपली आपली एक वाचासिद्धी असते. प्रत्येकजण आपापली सिद्धी प्राप्त करून आलेला असतो आणि त्याचे नकारात्मक रिझल्ट त्या जातकाला लागतात बरं का. तर ते तुम्ही पहिले थांबवा. आणि अतिशय गरज असेल, अतिशय इम्पॉर्टंट असेल, अतिशय काही म्हणतो आपण की एखादी केस असेल, एखादी गोष्ट असेल, तर त्यावेळेला आपण एखादं प्रेडिक्शन किंवा डेडिकेशन त्याच्यात सांगतो की बाबा कुंडली बघून असं नाही असं आहे. काही काही वेळेला अडचणी येतात, त्यावेळेला बघतो कुंडली आपण. म्हणजे खूपच अडचण असेल तर ती कुंडली बघा. बाकी असं आदिपुरुष आला आणि काळपुरुष आला आणि असं करून ते करू नका. काय आहे, त्याचे परिणाम बाळाच्या जीवनावरती अतिशय वेगळ्या पद्धतीने होऊ शकतात. हां, हे तुम्ही माझा नंबर आहे. माझं यूट्यूब चॅनल तुम्ही बघा, 5-10 व्हिडिओ तुम्ही बघा, त्याला फॉलो करायचा प्रयत्न करा. आणि आत्तापर्यंत 1 लाख 1.25 लाखपेक्षा जास्त वेळेला बघितलं गेलेलं यूट्यूब चॅनल आहे आपलं, आहे ना यूट्यूबचं. आस्क वास्तुकार गुरु नाव आहे त्याचं आणि त्याचे लिंक्स वगैरे सगळ्या मिळतील तुम्हाला. ग्रुपमध्ये आहे त्याच्या लिंक, आहे ना. तर हो, आज ना मग आता हे रेकॉर्डिंग आली की तीच लिंक ती यूट्यूबचीच लिंक आहे. यूट्यूबची पण आहे, फेसबुकची पण आहे ना. तर ते आहे. तर तुम्ही करा. तुम्हाला तसं काय वाटलं तर पर्सनली बोला, आहे ना. ओके. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या. चला, तर अशा पद्धतीने. आणि आज आपण काय विषयावरती बोलतोय तर दररोज संध्याकाळी म्हणजे आठवड्यातनं 3 ते 4 दिवस माझ्या बिझी शेड्यूल, माझ्या हेक्टिक शेड्यूलमधनं आठवड्यातनं 3 ते 4 दिवस प्रयत्न करतोय मी सुद्धा 4:44 ते 5:55 आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्याच्यामध्ये आपण डेडिकेटली मेडिटेशन, 1 तासाचं मेडिटेशन, 1 तास 10 मिनिटाचं मेडिटेशन आपण तिथे घेतो. आणि बरेचसे लोक तिथे येतात. मला खूप आनंद वाटतो की लोकांनी, मला वाटलं नव्हतं एवढा भरभरून प्रतिसाद मला पटकन मिळेल पहिल्याच आठवड्यामध्ये. पण खूप लोकांनी तिथे मला आस्किंग पण केलं आणि खूप लोक तिथे आलीसुद्धा. आणि आय रिअली व्हेरी ॲप्रिशिएट विथ यू. आणि मला ह्याच्या माध्यमातून मला माझं जीवन तुम्हाला द्यायचं नाही आहे, मला माझी विद्या तुम्हाला द्यायची नाही आहे, किंवा मला माझं अध्यात्म तुम्हाला द्यायचं नाही आहे, किंवा मला वास्तुशास्त्र, माझं ज्योतिषशास्त्र, माझं टॅरोट कार्ड रीडिंग, पहिले ते माझं नाहीच आहे. म्हणजे हे मी बोलण्याची एक भाषा आहे ती माझं म्हणून. पण हे सगळं द्यायचं नाही आहे मला तुम्हाला द्यायचं आहे कॉस्मिक एनर्जीचा इफेक्ट. आणि तो म्हणजे तो फक्त आणि फक्त मिळू शकतो तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती मेडिटेशन केल्यानंतर. तुम्हाला तुमचा स्पेस मिळाला पाहिजे, तुम्हाला तुमची एनर्जी मिळाली पाहिजे, तुम्हाला तुमचं नॉलेज मिळालं पाहिजे आणि तुम्हाला तुमचं जीवन मिळालं पाहिजे. म्हणजे मला जसं माझं जीवन मला माझ्या गुरूंनी प्राप्त करून दिलं, तसं मला तुमचं जीवन तुम्हाला प्राप्त करून द्यायचं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकाल की आम्हाला आमचं जीवन वास्तुकार डॉक्टर भूषण सोनावणे यांनी मार्गदर्शन दाखवलं आणि त्याच्यामुळे ते प्राप्त झालं. ॲक्च्युली ते माझ्यामुळे प्राप्त झाले तर नाहीच आहे. मी तर ह्यामधला सगळा दुवा आहे, एक छोटासा दुवा म्हणू शकतो आपण, असा अर्ध्या पॉईंटचा, 1.25 पॉईंटचा वगैरे. पण हे मला तुम्हाला प्राप्त करून द्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, हे जर तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्हाला वास्तुशास्त्राचे रिझल्ट हे खूप छान मिळतील, ज्योतिषशास्त्राचे रिझल्ट छान मिळतील, टॅरोट कार्ड रिडिंगचे रिझल्ट चांगले मिळतील, तुमच्या अध्यात्माचे रिझल्ट चांगले मिळतील. म्हणजे एक मेडिटेशन जर केलं तर त्याच्या मागोमाग हे 5-7 विषय जे आहेत ते अतिशय चांगले मिळतील आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळावे म्हणूनच आम्ही एक डेडिकेटेड ग्रुप चालू केला आहे. जो ग्रुप सकाळी 4:44 पहाटे आणि 5:55 ह्यामध्ये तो चालतो. त्याची लिंक आम्ही शेअर करतो गुगल मीटची. तिथे बोलायचं काही नसतं, फक्त 1 तास मेडिटेशन करायचं असतं. मी समोर तिथे बसलेलो असतो आणि 1 तास काही न बोलता फक्त शांत बसणे. 1 तास शांत बसणे काय होतं तुम्ही करून तर बघा, प्रयत्न तर करून बघा. भले माझ्या ग्रुपवरती येऊन नका करू, स्वतः करून बघा. 10 मिनटं शांत बसल्यावरती किती त्रास होतो ना हे तुम्हाला बसल्यावरती कळेल. 1 तास तर खूप लांबची गोष्ट आहे. माझं वर्षानुवर्षाचं प्रॅक्टिस आहे म्हणून बोलतो आहे मी, आहे ना. तर सॉरी टू सो, मी इथे खूप पर्टिक्युलर बोलतो. एक तर काय वेळ खूप कमी आपल्याकडे आणि आपल्या एवढ्या सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. तर थोडं फास्ट आणि थोडं माझी शब्दरचना जरी थोडी कठीण असली तरी प्लीज समजून घ्या, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, है ना.
कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ, बोला. ओके, अजून कोणीतरी हँड रेज वरती केला आहे इथे. ठीक आहे. हां, तर मला आता ह्याच्यामध्ये म्हणायचं आहे, पहिली गोष्ट एक म्हणजे मेडिटेशन आपल्याला करायला पाहिजे. कारण मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे, आपण सगळ्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सर्व गोष्टी करतो, फक्त मेडिटेशन करत नाही. आणि जे पण काही थोडं थोडं करत असतो, कदाचित त्याला कदाचित लोक मेडिटेशन म्हणत असतील, पण ते मेडिटेशन नाहीच आहे बेसिकली, है ना. आता काय वेगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने चालतात इकडे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे की 10 मिनटं शांत बसणे आणि 10 मिनटं अध्यात्म करणे, ह्या 2 गोष्टी आहेत, है ना. घंटेच्या 2 गोष्टी. घंटेमध्ये एक लोलक असतो, एक पुढे असतो, एक मागे असतो, आणि मध्ये आपली जीवनरचना असते, है ना. तर ह्यामधले जे जीवन आहे ना, मेडिटेशन अध्यात्म, मेडिटेशन अध्यात्म, मेडिटेशन अध्यात्म, ह्यामध्ये जे जीवन आहे ना, ते जीवन ॲब्सोल्युटली ट्रान्सफॉर्मेशन इन युअर लाईफ, ॲब्सोल्युटली ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. एक जबरदस्त जीवन घडू शकतं, है ना. तर हे मला तुम्हाला इथे ह्या गोष्टीची मला तुम्हाला इथे जाणीव करून द्यायची आहे. आणि सेकंड थिंग, बघा, 3 प्रहर, मी 3 प्रहर अध्यात्म करणारा माणूस आहे. 3 प्रहर अध्यात्म करणारा माणूस आहे मी. 3 प्रहर अध्यात्म करणारा माणूस आहे मी. परत 3दा सांगतो का, तर लक्षात राहावं तुमच्या. पहिला पॉईंट, एक तर ब्रह्ममुहूर्त. मला केस स्टडीज, माझ्या सर्व केस स्टडी जेवढ्या पण कमर्शियल, सोशल, जेवढ्या पण केस स्टडीज आहेत माझ्या, सगळ्या मी ब्रह्ममुहूर्तावरती करतो, दिवसा करत नाही. दुसरा पॉईंट, ह्या सगळ्याचे केस स्टडीजमधनं मला जे काही इंट्युशन्स येतात, जे काही व्हायब्रेशन्स येतात, किंवा जे पण मला काही माझ्या बुद्धीची रचना, जी काही गोष्ट मला प्राप्त होते, तर हे सगळ्या गोष्टी मला मिळतात, तर त्या मी माझ्या क्लायंटबरोबर, माझ्या फॉलोअरबरोबर शेअर करतो, अतिशय मोकळे मनाने शेअर करतो, है ना. तर तो एक पॉईंट झाला. त्याच्यामुळे माझे केस सॉल्व का होतात, त्याच्यामुळे माझ्या केस सॉल्व होतात, कारण साक्षात स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे, पहिली गोष्ट, है ना. आणि आई सप्तशृंगी माता आणि माझं जी काही स्पिरिच्युअल पॉवर किंवा जे पण काही गोष्टी आहेत देवाच्या कर्मधर्म संयोगाने मला थोड्याफार प्रमाणात काय लाभलेल्या आहेत, तर त्या माझ्याबरोबर आहेत. आणि म्हणून एकतर तो सकाळची वेळ झाली, आणि दुसरं दुपारची वेळ. म्हणजे 3 वेळा असतात. आधीच्या पण लाईव्ह सेशनमध्ये मी अनेक वेळा सांगितलं आहे, अध्यात्मासाठी 3 वेळा असतात, है ना. 3 संध्या आपण त्याला म्हणू शकतो, किंवा 3 संधिकाल आपण त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो. तर 3 संधिकालमधली पहिली जी आहे ती 3:33 ते 5:55 ह्यामधली आहे. त्यातला पहिला सेशन माझा स्टडी करण्यात जातो, दुसरा सेशन माझा तुमच्याबरोबर मेडिटेशन करण्यात जातो. आत्ता मी तो चालू केला आहे, 1 आठवडा झाला. दुसरा जो आहे संधिकाळ, तो आहे 11:30 ते 1:30 वाजेपर्यंतचा. तो 11:30 ते 1:30 म्हणजे एक टेंटेटिव्हली 12 ते 1 पकडा, तर तो एक आहे. त्याच्यामध्ये अध्यात्म करायचं, प्रॉपर अध्यात्म जे पण काय असेल तर ते आहे. आणि परत संध्याकाळ झाली की मग परत अध्यात्म म्हणा, नामस्मरण म्हणा, काही गोष्टी म्हणा. मग ती जी वेळ आहे ती आपली आहे 6:45 म्हणजे 6:45 ते 8:30 म्हणजे आता आपलं सगळ्यांचं शेड्यूल खूप हेक्टिक असतं, त्यामुळे असं 7-7:30ला येऊन अध्यात्म करायला मिळतंच असं नाही. आज आपण मुंबईसारख्या ठिकाणी राहतो किंवा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आपण राहतो, तर आपली जीवनशैली तशी थोडी खूपच हेक्टिक असल्यामुळे तर ती एक वेळ आपण थोडी ठरवून घेतलेली आहे. तर अशा ह्या सगळ्या वेळा आपण अतिशय स्पेसिफिकली आणि अतिशय डेडिकेटली पाळतो, आहे ना. म्हणजे हे झालं 3 संध्यांचं अध्यात्म, 3 संध्यांचं मेडिटेशन. हा जो पार्ट आहे तो इथे मी थोडा क्लिअर करून सांगितला. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी इथे होतात. मग ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला सकाळी मेडिटेशन करायला पाहिजे. त्यामुळे एकतर पीस ऑफ माइंड म्हणजे मानसिक शांतता सगळ्यांनाच हवी असते, आणि ती कुठलेही पैसे खर्च करून मिळत नाही. किती मोठी गाडी घ्या, किती मोठं घर घ्या, किती मोठी संपत्ती जमा करा, कितीही मोठी इस्टेट प्रॉपर्टी बनवा, आणि किती मोठी काही गोष्टी करा, सगळं इथेच राहणार आहे, काही कुठे जाणार नाही आहे ना. आपण सगळे निघून जाऊ, मी सुद्धा निघून जाईल, पण हे सगळं बाकीचं इथेच राहणार आहे, आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या इथेच राहणार आहे. त्यामुळे प्राप्त जे करायचं आहे ते वेगळं आहे, आणि हे ज्याला कळलं तोच त्या मार्गाने, त्या डेडिकेटली त्या वेने पुढे जाऊ शकतो. तर प्राप्त काय करायचं आहे, तर आपल्यामधल्या ज्या मूळ चेतना आहेत त्या मूळ चेतनांचं स्मरण जर आपल्याला झालं तर ते आपल्याला प्राप्त करायचं. आणि त्या मूळ चेतना जेव्हा प्राप्त आपल्याला होतात
त्या फक्त आणि फक्त आपल्याला ध्यानधारणा आणि मेडिटेशनमुळेच प्राप्त होतात आणि किंवा अध्यात्मामुळेच प्राप्त होतात, आपण असंही म्हणू शकतो. तर या 2 गोष्टी आहेत, या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करणं फार गरजेचं आहे. आपल्याला आपल्या मूळ चेतना जर फ्रिक्वेन्सीज जर आपल्याला मिळाल्यात तर मग आपल्या जीवनामधले हे जे काही प्रश्न आहेत किंवा हे जे काही क्वेश्चन्स आहेत आपल्या जीवनावर की माझ्याच बरोबर असं का, मीच का, माझ्याच बरोबर असं का, मग मी कोण, मी कुठून आलो, का आलो, कसा आलो, काय झालं, मागच्या 10 जन्माचे आईवडील कोण होते माझ्या, मागच्या 10 जन्माची मुलं कोण होती माझ्या, मागच्या 10 जन्मामध्ये मी कुठले व्यवसाय कुठली नोकरी करत होतो, मागच्या 10 जन्मामध्ये माझ्याबरोबर माझं लग्न किती वेळा झालं, म्हणजे या सगळ्या गोष्टी मागच्या 10 जन्मामध्ये मी कुठल्या लोकांबरोबर दुश्मनी मोडली, मागच्या 10 जन्मांमध्ये मी काय काय केलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम 10 जन्माच्या नाही आठवणार, पण थोड्या थोड्या नक्की आठवणार किंवा थोड्या थोड्या नक्की स्ट्राईक होणार. आणि ही गॅलेक्सी तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेटली हेल्प करते आणि त्या सब्जेक्टचं नाव आहे आकाशिक रेकॉर्ड्स. तर आय कॉन्फिडेंटली रेकमेंडेड फॉर यू की आकाशिक रेकॉर्ड्स हे खूप जबरदस्त एक गोष्ट आहे जी आत्तापर्यंत आपल्याला समजली नाही, माहिती नाही, आपल्यापर्यंत पोचली नाही. काही ठराविक गोष्टी, काही ठराविक पद्धती आपल्यापर्यंत दिल्या आणि मग त्याच्यानंतरचं पुढचं काही लिमिट नाही. लिमिट म्हणजे ते लिमिट आपल्यापर्यंत तेवढंच ठेवलं, पुढच्या काही गोष्टी आपल्यापर्यंत आल्या नाही. मग हे आकाशिक रेकॉर्ड्स आपल्यापर्यंत आणण्याचं काम आपण वास्तुकारच्या एनलाइटमेंट थर्ड आयच्या सेशन जे मेडिटेशनसाठी घेतलं जातं तर त्यामध्ये आपण ते घेतो आहे. आणि आय होप की तुम्ही सगळे मला जसं ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी या सगळ्या कामासाठी मला तुम्ही सक्सेसफुली मला सपोर्ट केलात तर त्याच्यामध्येही मला तुम्ही कराल. आणि मला हेच म्हणायचं याच्यामध्ये की म्हणून आपल्याला अध्यात्म आणि मेडिटेशन करायचं आहे की आपल्या ज्या हरवलेल्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सीज जर आपल्याला परत मिळाल्या आणि ती कंडिशन घेऊनच आपण जन्माला आलेलो आहोत, ती कंडिशन घेऊनच आपण इथे त्याच्यासाठीच आलेलो आहोत की त्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला प्रॉपर मिळाल्या पाहिजेत आणि त्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला मिळाल्या तर मग आपल्याला पुढच्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने प्राप्त होऊ शकतात. तर इथे कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो, कोणाला जर प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो, हां, ओके. तर आता सेशनच्या पुढच्या भागामध्ये वळूया आपण. आता खूप थोड्या वेळ शिल्लक आहे आपला, कारण 6:37 ऑलरेडी झालेले आहेत. सेशनच्या पुढच्या भागामधला अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे वास्तुकारचा वास्तुशास्त्र फक्त प्लॅनवरती कन्सल्टिंग करत नाही आपण, फक्त प्लॅनवरती. मला ईमेलला पण प्लॅन येतात, व्हॉट्सअपला प्लॅन येतात. मी नेहमी सांगतो प्लीज डोंट सेंड युअर प्लॅन ऑर ऑल काइंड ऑफ थिंग्स, कारण त्याच्यामध्ये आपण तसं करत नाही. कारण काय ज्या एनर्जीज आहेत त्या वास्तूमध्ये आहेत, जोपर्यंत त्या वास्तूमध्ये उभं राहत नाही ॲज ए कन्सल्टंट म्हणून आपण उभं राहत नाही तोपर्यंत तिकडे आपल्याला त्याचे रिझल्ट्स तसे बघायला मिळत नाही. आणि म्हणून आपण वास्तुकारच्या वास्तुशास्त्रामध्ये फक्त प्लॅनवरती कन्सल्टिंग करत नाही तर आपल्याला समक्ष तिथे जागेवरती जावं लागतं. त्या जागेमध्ये काय गोष्टी आहेत काय नाहीत त्या बघावं लागतं. इथे फक्त दिशा करून वास्तुशास्त्र होत नाही. तर 5 एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन आणि प्रॉपर त्या जागेचे ज्या पण काही कंटेंट आहेत त्या कंटेंटचं स्टडी करणं आणि त्याप्रमाणे तिथे तुम्हाला मार्गदर्शन स्पेसिफिकली खूप पर्टिक्युलरली त्या गोष्टी आम्ही करतो, खूप डेडिकेटली त्या गोष्टी आम्ही करतो, तेव्हा कुठे लोकांना तसे रिझल्ट्स तिथे बघायला मिळतात. तर मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की बरेचसे लोकांचे माझ्याकडे ईमेल्स व्हॉट्सअप येतात की सर आमचं प्लॅन असा आहे, आम्ही हा प्लॅन बनवला आहे, आमचे हे हॉल असा आहे आणि किचन असं आहे. तर हे तसं होत नाही, त्याला जागेवरती जाऊन बघितल्याशिवाय काही गोष्टी सांगता येत नाही. आणि इथे बसून म्हणजे ठोकताळे ज्याला आपण म्हणतो ते जेवढे सांगण्यासारखे आहे तेवढे मी ऑलरेडी कॉन्फिडेंटली अतिशय क्लिअरली आणि अतिशय स्पेसिफिकली अतिशय छातीठोकपणे ते सांगतो. आणि त्याचे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला बघा, ते सगळं कॉन्टेंट तुम्हाला खूप क्लिअरली ऐकायला मिळेल, खूप डिफरंटली ते तुम्हाला आयडिया देऊन जाईल की ते कशा पद्धतीने काम करतं ते. तर जे विदाऊट न जाता जेवढं मला सांगण्यासारखं आहे आणि त्याच्याने तुम्हाला मी रिझल्टही देतो आहे तर ते मी डेफिनेटली ते सांगतोय. पण परत एकदा हात जोडून विनंती आहे माझी सगळ्यांना की समजून घ्या
वास्तुकारच्या वास्तुशास्त्रामध्ये फक्त प्लॅनवरती, आजकाल बऱ्याच संस्था अशा आहेत मार्केटमध्ये ज्या फक्त प्लॅनवरती कन्सल्टन्सी करतात वास्तुशास्त्राची. उत्तरेला हे आहे मग हे असं करा, दक्षिणेला हे आहे मग असं करा, पश्चिमेला हे आहे मग असं करा, पूर्वेला हे आहे असं करा. पण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणच्या व्यतिरिक्त अजून दिशा आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त पण अजून दिशा आहेत, आणि त्यांच्या व्यतिरिक्त पण अजून दिशा आहेत, हे ते विसरत आहेत. आणि त्याच्यानंतर पण एक 5 एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन नावाचा एक प्रकार आहे, आणि त्याच्यामध्ये पण ते सक्सेसफुली करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी श्री शिव सरोदय यायला पाहिजे, कुंडली यायला पाहिजे, टॅरोट कार्ड रीडिंग यायला पाहिजे, बाकीचे पण त्याला त्या गोष्टींची जोड तिथे मिळाली पाहिजे. तर ते तेवढ्या लेवलला तुम्ही क्लायंटला सक्सेस रेशो मॅक्सिमम पर्सेंटेजमध्ये काढून देऊ शकता, असं मला म्हणायचं आहे. ओके, बोला मॅडम, काय म्हणताय? श्री स्वामी समर्थ. बोला. स्वामी समर्थ. बोला बोला, काय म्हणताय? मजेत मजेत सर, तुम्ही कसे आहात? हो हो, मी एकदम मस्त, धमाल चालू आहे, कामाची धावपळ, दुसरं काय. तेच ना. नाशिकला गेलो होतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय, कशा आहात? काय आता आमचं चालू आहे घोडदौड. 3 दिवस नाशिकला होतो, कालच आलो. हां हां. नाशिकला नाही, तिकडे नाही, त्यांच्याकडे नाही गेलो. माझे ऑलरेडी कमर्शियल लागले होते. हां हो, तर तिकडे गेलो होतो. हां, काय म्हणताय? हो हो, छान छान, अतिशय मस्त, एकदम तुमचा आशीर्वाद. कर्नाटकमध्ये आल्यानंतर मीटिंग अटेंड करायलाच भेटत नव्हती. हो ना हो ना. अरे वा. होऊन जाऊ द्या, फक्त आपला नमस्कार देऊ. अरे बापरे, नमस्कार. देवतेच्या आशीर्वादाने सगळं छान चाललंय. येस येस, नक्कीच नक्कीच नक्कीच. आता नवीन घरी प्रवेश झालाय आपला, नाही का? त्यामुळे काय छान छान नवीन वास्तूमध्ये आलेलो आहोत आपण. खूप छान खूप छान. तुमचा आशीर्वाद असू. नाही नाही, माझा काय आशीर्वाद नाहीये, आशीर्वाद स्वामी महाराजांचाच आहे आणि आपल्या कुलदेवतेचाच आशीर्वाद आहे. तुम्हाला आशीर्वाद देतो, हे फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. काय सांगा, तुमच्या रूपाने आमचं कुलदैवत आम्हाला सांगत असेल, मार्गदर्शन करत असेल, मला ओळखता आलं पाहिजे. ओके. नाही नाही, बरोबर. ते सूक्ष्म देव, हे सगळं सूक्ष्म रूपात चालत असतं त्या गोष्टी, बरोबर आहे. हो, काय हरकत नाही. या कधी ठाण्याला आले तर या, है ना? ठाण्याला आले तर या म्हटलं, कधी ठाण्याला आले तर या, फोन करा. त्यानिमित्ताने भेटही होईल आपली, आहे ना? हां, चालेल चालेल. ओके, श्री स्वामी. सांगितलं होतं सर गुरुजी. हां, बोला. हे आहे ना, चंपाषष्ठी आहे ना, आता खंडोबाची गट बसते. बरोबर आहे बरोबर आहे. आम्ही दरवर्षीप्रमाणे बसवतो ना, तर रविवारी आता जेजूरला जायचं देवाची भेट करायला, तर आमच्याकडे मूर्ती आहे ना. बरोबर. ती तांदळात घेऊन जायची की गव्हामध्ये? तांदळात घेऊन जायची. बरं बरं. एक डबा घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये तांदूळ ठेवायचे की, आणि एवढे तांदूळ ठेवायचे की ती मूर्ती त्याच्यामध्ये पूर्ण गेली पाहिजे, एवढं तांदूळ ठेवायचे साधारणपणे. हां, असं. मूर्ती पण वजनाची, मग तांदूळ अजून वजन होईल. नाही, मग ते होणारच ना. मग आता त्याला तांदळामध्ये ठेवणं गरजेचं आहे. असं आहे, तांदूळ पाहिजे थोडे कमी थोडं कमी करा पाहिजे, तर अजून काय. तांदूळ कमी जास्त ठेवल्याने काय होणार नाहीये, पण तांदूळच न्यायला लागतात त्याला, कारण तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे ना, असं आहे. आणि गहू हे महादेवाचं प्रतीक आहे. या मग आमच्या भंडाऱ्याला. किती 18 तारखेला एक चंपाषष्ठीला आमचं म्हणजे घरी, आता नवीन घरी आहे म्हणजे तिथं भंडारा आम्ही करणारच, म्हणजे ते आमची ते वंश परंपरा चालू आहे. हो हो, सोमवारी आहे 18 तारखेला. 18 तारखेला ना, मला व्हॉट्सअपला टाकून ठेवा, मी लिहून ठेवतो गुगल शेड्यूलमध्ये. बघूया कसं ऍडजस्ट होत आहे, प्रयत्न करतो येण्याचा. चालेल चालेल. हो हो, चालेल चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ. आणि देवाला गेलात तर माझाही नमस्कार सांगा. म्हटलं. येस येस येस, वेलकम. ओके ओके, श्री स्वामी समर्थ. तर हो, अशा पद्धतीने आपण इकडे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सरोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर, जिओमान्सी आणि आकाशिक रेकॉर्ड्स यामध्ये आपण गेली 22 ते 23 वर्षाले काम करतोय. आणि याच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत हजारो लोकांना रिझल्ट दिलेला आहे. आणि
बऱ्याचशा गोष्टी आपण इथे खूप स्पेसिफिकली आणि खूप डेडिकेटली करतो आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून सगळ्यांना शिकवतो सुद्धा आहोत. तर आत्ता आपला जो मूळ विषय होता आजचा, तो 2 पॉईंट इथे होते. त्यामधला एक पॉईंट होता ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी उठण्याचा विषय मी इथे क्लिअर केला. त्याच्यासाठी आपण एक ग्रुप सुरू केलेला आहे, ज्या ग्रुपचं नाव आहे ज्या ग्रुपचं नाव आहे वास्तुकार एनलाइटमेंट है ना, हे विथ थर्ड आहे. आणि तो जो ग्रुप आहे तो सकाळी 4:44 ते 5:55 वेळेला तो ग्रुप आपण सुरुवात करतो. आणि तिथे काही होत नाही, तिथे फक्त यायचं आणि शांत बसायचं आहे ना, मेडिटेशन करायचं. तिथे चर्चा नाही, बोलणं नाही, काही नाही, फक्त माझ्याबरोबर येणे आणि मेडिटेशन करणे ऑनलाईन. तर ते तसं करतो आपण. आणि दुसरा पॉईंट त्याच्यामधला असा होता की वास्तुशास्त्र आपण प्लॅनवरनं करत नाही, म्हणजे फक्त प्लॅनवरनं करत नाही. म्हणजे पहिले वास्तू विजिट, मग प्लॅन है ना, मग प्लॅन, मग ह्या दोघांचं कोलॅबरेशन करून मग आपण अजून काहीतरी तिसरं त्याच्यातनं निर्माण करतो. आणि त्या निर्माणलाच आपण वास्तुशास्त्र म्हणतो किंवा वास्तुकार म्हणतो. त्या निर्माणालाच आपण वास्तुकार म्हणतो आहे ना. तर काय होतं, आता बऱ्याचशा संस्था आहेत ज्या फक्त वास्तुशास्त्र प्लॅनवरती करतात, फक्त प्लॅन. तर ते तसं नाही आहे खरं तर. फक्त प्लॅनवरनं वास्तुशास्त्र होऊ शकत नाही, कारण आता सगळी आपली जी जीवनशैली आहे ती खूप बदलत चाललेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पण पुढे बदलत चाललेल्या आहेत आणि आपण त्या बदलाचा स्वीकार करायला पाहिजे. आणि तो स्वीकार, आणि आम्हाला आमच्या गुरूंचा आदेश आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे, गुरूंची मान्यता आहे, त्याप्रमाणे आम्ही या सगळ्या गोष्टी पुढे नेत आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा दृष्टांत आम्हाला अनेक वेळा झालेला आहे आमच्या जीवनामध्ये. आज 23 वर्ष झाले, अर्ध जीवन घातलं आम्ही वास्तुशास्त्रामध्ये आहे ना. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, त्याच्यासाठी लागणारे सॅक्रिफायसेस, त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी अतिशय आनंदाने केल्या आम्ही, अतिशय आनंदाने केल्या. तेव्हा कुठे या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होत आहेत. देवाने वेळोवेळी परीक्षा बघितली आणि त्या प्रत्येक परीक्षेला होईल तसं, जमेल तसं आपण म्हणजे होईल तसं, जमेल तसं आपण डेडिकेशन दिलेलं आहे. आणि म्हणून आज वास्तुकारचं यूट्यूब चॅनल 1.25 लाखपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचलेलं आहे. तर अशा या सगळ्या गोष्टी इथे आहेत. जर कोणाला इथे प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो, हां, कोणीतरी हँडरेज वरती करत आहे पण ऐकू येत नाही आहे प्रॉपरली. हां, ठीक आहे. तर यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की जसं आपण अध्यात्म करतो किंवा बाकीच्या गोष्टी करतो तेवढाच वेळ आपल्याला इथे मेडिटेशनला सुद्धा द्यायला पाहिजे है ना. अध्यात्म आणि मेडिटेशन ह्या 2 जीवनातला आपला आमूलाग्र बदल घडवून देणाऱ्या गोष्टी आहेत. आणि हे मी वारंवार सांगतो आत्ता. आणि प्रत्येक लाईव्ह सेशन हे आपलं वेगळं असतं. तुम्ही मागचे पण काही लाईव्ह सेशन जाऊन बघू शकता, जे तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत असतात. तर मला याच्या सगळ्याच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आपल्याला हे सगळं सत्र जे आहे ते पुढे न्यायचं आहे. हे सगळं सत्र जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यायचं आहे. आणि यासाठी मला तुमच्या सगळ्यांची हेल्प लागणार आहे, मदत लागणार आहे. आणि ती मला ॲब्सोल्युटली मिळत आहे. पण मला याच्यामध्ये एवढंच म्हणायचं आहे की ज्या गोष्टी आपण इथे करतोय त्याचा जास्तीत जास्त लोकांना रिझल्ट, जास्तीत जास्त आउटपुट आपण याच्या माध्यमातून लोकांना मिळवून देत आहोत. आणि लोकांना या सगळ्या गोष्टी देतोय म्हणजे तुम्हाला तुमच्या गोष्टी द्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्याकडे अशी म्हण आहे की विसरलो, म्हणजे एक जागा आहे जी आपण विसरलो आहोत, ती म्हणजे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा विसरलाशी, ही ती म्हण आहे. तुझं आहे तुझं पाशी पण परी तू जागा विसरलाशी. म्हणजे तुमच्याकडे ते ऑलरेडी आहे, त्याची जागा तुम्हाला फक्त ते जे ठिकाण आहे ते माहीत नाही. आणि ते ठिकाण इथे आपण ॲब्सोल्युटली आयडेंटिफाय करून देण्याचं काम, सर्च करून देण्याचं काम आपण इथे अतिशय डेडिकेटली करतो. त्याचं नाव आहे वास्तुकार एनलाइटमेंट विथ थर्ड आहे. त्या थीमचं नाव आहे आपल्या. तर अशा पद्धतीने आपण इथे करतो. जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो, ओके. बरेच जणांचे हात होते मगाशी वरती, पण काय हरकत नाही. काय येत असेल म्हणजे समजा डिस्टर्बन्स काही येत असेल त्याच्यामध्ये, तर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही पर्सनली माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा कनेक्ट करू शकता.
हा सगळा रेकॉर्ड झालेला व्हिडिओ आजचा आपल्याला यूट्यूबला बघायला मिळेल आणि येत्या काही येत्या काही सेगमेंटमध्ये आपण काही चांगल्या गोष्टी अजूनही करत आहोत वास्तुकारमध्ये, त्याही येत्या 1-2 आठवड्यामध्ये तुमच्या लक्षात येतील आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत डिलिव्हर्ड करायच्या आहेत की जेणेकरून या सगळ्याचा अतिशय शिताफीने, अतिशय सिस्टमॅटिकली, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, अतिशय नियमबद्ध पद्धतीने, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यायचा आहे. तो झाला पाहिजे, किंबहुना तो झाला पाहिजे आणि तो झालाच पाहिजे, आहे ना. तर अशी मी एक चांगली आशा व्यक्त करतो आणि 6:50 झालेले आहेत. अशी मी एक आशा इथे व्यक्त करतो आणि आजचं सेशन इकडे संपन्न झालं असं जाहीर करतो. आपण सगळेजणांनी मला या सेशनला भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्यांना हात जोडतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी, पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.